पालघरमधील वाडा परिसराला पावसानं झोडपलाय। वैतरणा नदीच्या उपनद्यांना पूर आलाय। पिंपळोली येथील पूल पाण्याखाली गेलाय। गावांचा मुख्य बाजारपेठेशी यामुळे संपर्क तुटलाय। रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। दमदार पावसामुळे अर्जुना धरण भरलंय। अर्जुना धरणावर जाण्यास पर्यटकांना मज्जाव करण्यात आलाय। काल रात्रीपासून लांजा, राजापूर, साखरपा परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे। भंडारा जिल्ह्यात 2 दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली आहे। मागील 8 दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली होती। त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात टाकलेले परे वाळण्याची वेळ आली होती। शेतकरी टँकरद्वारे पाणी देत असतानाचे विदारक दृश्य पाहायला मिळत होते, तर शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला होता। अखेर 2 दिवसांपूर्वी जिल्ह्यात पाऊस बरसल्याने शेतकरी आनंदी आहे, तर काल रात्रीपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली आहे, त्यामुळे शेतकरी सुखावलाय। छत्रपतींच्या सन्मानासाठी आणि गडकोटांच्या संवर्धन करण्यासाठी तसंच अतिक्रमण त्वरित हटवण्याच्या मागणीसाठी किल्ले विशाळगड येथे स्थानिक कार्यकर्ते आणि सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी महाआरतीचं आयोजन केलं होतं। या महाआरतीला कोल्हापुरातून हजारो शिवभक्त प्रेमी दाखल झालेत। छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करण्यात आली आणि त्यानंतर ही आरती करण्यात आली। भारतीय आर्मी दलात कार्यरत भंडारामधील साकोली तालुक्याच्या बांपवाडा गावातील जवान नितीन खेडीकर यांना वयाच्या 37व्या वर्षी चीन सीमेजवळील हृदयविकाराच्या झटक्याने वीरमरण आलंय। नितीन हे टेंगा गुवाहाटी येथील सैन्य मुख्यालयात कार्यरत असून त्यांच्या जन्मगावी बांपेवाडा येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी भारतीय सैन्य आणि पोलीस दलांकडून तोफांची सलामी देत मानवंदना त्यांना देण्यात आली। गोंदिया जिल्ह्यात काही तालुक्यात रात्रीच्या सुमारास पावसाने हजेरी लावली, त्यामुळे शेतकरी सुखावला असून अनेक शेतकरी आपल्याकडे असलेल्या सिंचनाच्या सोयीचा उपयोग करतात। त्यावर आपली भात पिकाची रोवणी सुरू केली होती, मात्र आजच्या पावसाने त्यांना फार मोठा दिलासा मिळणार आहे। मात्र इतर तालुक्यात जोरदार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे। श्री विठ्ठल रुक्मिणीचे 24 तास दर्शन सुरू झालंय। आषाढी यात्रेनिमित्त 24 तास दर्शन सुरू करण्यात आले। मुंबईच्या अनेक भागात रिमझिम पाऊस सुरू आहे। रिमझिम पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय। या रिमझिम पावसामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ उडाली आहे। ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, मराठवाडा, विदर्भात तुरळक पावसाचा हवामान खात्याकडून अंदाज वर्तवण्यात आला। छत्रपती संभाजीनगर शहरातील मृत प्राण्यांसाठी स्मशानभूमी नसल्याने महापालिका प्रशासनाची अडचण होत होती। त्यामुळे प्राण्यांसाठी आता 3 ठिकाणी विद्युत दाहिन्या उभारण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। त्यानुसार येत्या महिनाभरात काम सुरू होण्याची शक्यता आहे। शहरात श्वान, गाय, म्हैस, बैल, मांजर यांसह इतर पाळीव प्राण्यांची संख्या मोठी आहे। हे पाळीव प्राणी मृत झाल्यानंतर नागरिकांना त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची इच्छा असते, मात्र त्यांच्यासाठी आतापर्यंत स्मशानभूमीच उपलब्ध नव्हती। तसेच बेवारस जनावरांचा मृत्यू झाल्यानंतरही अनेक तास ते रस्त्यावरच पडून राहतात। त्यातून कधी कधी दुर्गंधी येऊन आरोग्याचा प्रश्न गंभीर बनतो। त्यामुळे प्राण्यांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी तयार करण्याचे आदेश शासनाने आता दिले। जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केलाय। मात्र या चकमकीत सुरक्षा दलाचे 2 जवानही शहीद झालेत। कुलगामच्या चिनीगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक झाली। 4 दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर ही चकमक सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। वास्तविक लष्कर 2 दहशतवाद्यांविरोधात कारवाया करत आहे। एक ऑपरेशन मोदरगाम गावात सुरू आहे, जिथे लान्स नाईक
ज्ञान पॅरा कमांडो गोळीबारात शहीद झाले, तर दुसरी चकमक फ्रिसल कुलगाममध्ये सुरू आहे. दीक्षाभूमी भूमिगत पार्किंग बुजवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दीक्षाभूमी स्मारक समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीत या संदर्भातील प्रस्ताव शासनाला पाठवण्याचा निर्णय झाला असून नव्याने त्या जागेचा पुनर्विकास आराखडा हा पाठवण्यात येणार आहे. 40 कोटीच्या अंडरग्राऊंड पार्किंगवर आतापर्यंत 25 कोटी रुपये खर्च झाला. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा बारामती शहरातील शारदा येथे पोहोचला. प्रांगण या ठिकाणी मुक्काम आटपून सकाळी 7 वाजता काटेवाडी दिशेने मार्गस्थ झाला. ज्ञानबा तुकाराम असा हरिनामाचा गजर करत लाखो वारकऱ्यांनी बारामतीतून प्रस्थान केलं. काटेवाडीमध्ये पालखी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी पालखीच्या समोर परीट समाज आणि गावकऱ्यांकडून धोत्राच्या पायघड्या घालत तळावर पालखी विसावली जाते आणि दुपारच्या विसाव्यानंतर पालखीचं काटेवाडीमध्ये मेंढ्यांचं गोल रिंगण पार पडतं.